300 कोटीचं काम केलं असतं तर हातकणंगले गावाला काचेचं रस्ता झाला असतं. 300 कोटी म्हणजे काय चिल्लर बाब नाहीये. काही तर असे प्रकरण नाही. आता आम्ही काय त्यांचं नाव सांगू नये तर रस्ता केला म्हणून सांगितलंय. रस्त्याचे पैसे पण हडप केल्यात, रस्ताच केलेला नाही. चावलाच शिवसेनेची अशी आहे की कामाला हात घातला की त्यात माघारी येत नाही. भ्रष्टाचार करायचं आमच्या रक्तात नाहीये. नमस्ते. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणूक लढवत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आपल्या समेत आहेत. नेते एखादं काम करत असताना शिवसेनेनं कायम आक्रमक भूमिका घेतल्या. हातकणंगले म्हणले की रमेश शिंदे नाव घेतले की अंगावर काटा यायचा. पूर्वीची एक फळी असायची आणि ती जुनी फळी मला वाटते बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा अभि पाटील यांच्या मागे उभा राहिली. नेमकं आपण हातकणंगल्याच्या जनतेला काय सांगाल? मी हातकणंगल्याच्या जनतेला एवढं सांगू शकतोय की जी आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आम्हाला इथं दिली, एक बी दिलं, त्या बियाचं आम्ही वटवृक्षात रूपांतर केलं. 20% राजकारण, 80% समाजकारण. त्यातनं आम्ही या काम करत असताना कधी ग्रामपंचायतला आम्ही गेलो नाही, कशाला गेलो नाही. हातकणंगल्याची जी ग्रामपंचायत होती ती पडकीच होती. ती पडकी ग्रामपंचायत इतक्या वर्षात कोणी केलं नाही. ते आमच्या शिवसेनेचे सरकार आलं 1995ला. त्यात आमची जी फळी येते म्हणजे 8-10 जणांची, मी असेल, सुरेश खोत असेल, विश्वास कुळे असेल, प्रकाश मोरे असेल, संजय इंगोले, शिवाजी इंगोले, प्रसाद पाटील, अशी बरीच मंडळी त्या काळातल्या. आता नंतर भरपूर आल्यात, पण त्या काळात जे आम्ही जे केलं काम ते सगळी म्हणजे हातकणंगले गावाला एक बसा उठायचं ठिकाण ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतचं काम ती इमारत ती आम्ही आणली. आणि त्यात आज सगळीजण येऊन राजकारण करतात, सगळेजण करतात. त्यात आता तर ती इमारत आल्यानंतर भ्रष्टाचारानं भरकडलेलंच म्हणजे गाव झालं म्हणलं तर काय वावगं होणार नाही. विरोधक आज 300 कोटीची विकास कामे केली म्हणून सांगतायत, ते कितपत सत्य आहे? ते एकदम थोतांड आणि खोटं बोलतात. कारण 300 कोटीचं काम केलं असतं तर हातकणंगले गावाला काचेचं रस्ता झालं असतं. 300 कोटी म्हणजे काय चिल्लर बाब नाहीये. 300 पैसे नाही, ते 300 कोटी आहेत. 300 कोटी म्हणजे किती आणि शून्य किती आणला तर माहिती आहे का बघा. त्यांचे फक्त ते पैसे घेऊन काय केलं, त्या पैशासाठी 300 कोटी याच्यासाठी नुसतं एकमेकांना भांडणं मारणाऱ्या कमिशनसाठी रस्ता केला की 10व्या दिवशी गायब. तो रस्ता काहीच असे प्रकरण नाहीत. आता आम्ही काय त्यांचं नाव सांगू नये तर रस्ता केला म्हणून सांगितलंय. रस्त्याचे पैसे पण हडप केल्यात, पण रस्ताच केलेला नाही. नोंदणीपत्र आहेत, कागदोपत्री की रस्ता केलाय. सत्ताधारी विरोधक हातकणंगल्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला असं आव्हान करतायत, खरे की खोटं? हे खोटं आहे. ते काय पाणी पाणी प्रश्न निर्माण केला. पाणी आता जे आम्ही जी ग्रामपंचायत होती, एक दिवसार्ध पाणी येत होतं, भरपूर पाणी होतं. आता काय झालं, त्या पाण्याच्या खाली नुसतं मोटरी जळल्या म्हणून सांगायचं, त्याच रिपेरी करून आणायच्या, त्यात नवीन दाखवायच्या, तेच पैसे खायचं, एक सुद्धा नाही. आणि आता कितकी माणसं आहेत की तरी ती सोय होत नाही. पहिला किती आमचा टारे म्हणून एक होता, दौंडी पण तोच पेटवायचा, पाणी पण तेच, सभा असली की तोच. पण असं असताना एक माणूस जर एवढं काम करत होता तर एवढी आता संख्या आहे, एवढी असून लोकांना म्हणजे सुद्धा काही नाहीच आहे. गटराईचा प्रश्न हातकणंगल्याच्या पुलाचा प्रश्न मिटणार कधी? रेल्वे खालच्या पुलाचा मिटणार की 100% मिटणार. ज्यावेळेस आता पहिल्यांदा आम्हाला असा मोठा चान्स आला आहे की कधी आम्हाला म्हणजे आतापर्यंत वर येऊनच देत नव्हती. कामं आमच्याकडून घेणार. भले ती काँग्रेसची लोक पूर्वी होती, ती असू दे, आता ती भाजप झाली, आमच्या हाताला धरून वर आलेली बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, ती सुद्धा त्यांनी एवढं केलं. पण ते त्यांच्या हातनं ते काम झालं. त्यांनी उलट काय केलं, त्या पुलाच्या याच्यात भैरीकरणात खालनं रस्ता काढून हातकणंगले करायला म्हणजे काय याच्यातच टाकलं, म्हणजे मरणाच्या दाढे सोडलं. आता तो प्रश्न मिटणार ज्यावेळेस इथं हा नगरपंचायतीच्या इलेक्शन मध्ये अभिषेक पाटील याला जर मशाल चिन्हावर जर लोकांनी निवडून दिलं तर तो प्रश्न 101% मागणार. आमच्या अवलाचा शिवसेनेची अशी आहे की कामाला हात घातला की त्यात माघारी येत नाही. भ्रष्टाचार करायचा आमच्या रक्तात नाहीये. पदार्थ पैसे घालून आतापर्यंत कोणी पण आमच्याकडे असं बोट करून दाखवा शिवसेनेच्या लोकांच्याकडे की भ्रष्टाचार केला, पैसे खाल्लाय, असं एक दाखवा. अभि पाटील यांच्या माध्यमातून रस्त्यासाठी असतील, पाण्यासाठी बरीचशीच आंदोलनं झाली व ती यशस्वी पण झाली. त्यामाग काय सांगाल? त्या म्हणजे तिचे धडपड आहे, तळमळ आहे. गावात असं म्हणजे गाव असं झालंय की हातकणंगले नाव इतकं भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे कलंकित झालेलं आहे. आणि
इतका प्रश्न म्हणजे ऐरणीवर आलेला प्रश्न असा आहे की गावासाठी पाणी नाही, रस्ते नाही, संडास नाही, म्हाताऱ्यांची सोय नाही, कुठं जावं काय नाही. आता हाय ते रस्ते नगर नगर लोकसभा मतदारसंघ हातकणले विधानसभा मतदारसंघ हातकणले एवढा असून हातकणलेच्या तहसील कार्यालयावर गेला तर तुम्ही पाऊस पडला तर चिखलातनं गुडघ्या एवढ्या चिखलातनं जायची पाळी येते, अशी परिस्थिती तिथं होत्या. म्हणजे तालुक्याचं ठिकाण एवढं मोठं हे असून सगळ्या त्याच्यावर लोणी खाणारे सगळे इथंच, पण एकाच्या हातनं काम झालेलं नाही. आणि आता एक असा म्हणजे गावाने निर्धार केलाय, सुशिक्षित असू दे, अडाणी सुद्धा असू दे, अडाणी सुद्धा मला म्हणतोय की गावाला शिवसेनेशिवाय पर्याय नाही. शिवसेना कुठली तर ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडनं जेव्हा अभिषेक तिथं जाईल 101% तुम्हाला सांगतो, 101% कोणी पण भ्रष्टाचार झालं म्हणलं की आम्हाला चौकात धरून मारायचं लोकांनी. हातकणंगलेच्या जनतेला मतदारांना काय आवाहन कराल? की ज्यावेळेस ही जर शिवसेना म्हणजे नगरपंचायत जर आमची सत्ता आली तर 100% हे अभिषेक म्हणजे काय प्रगती तर होणारच. कारण लोकांनी खरोखर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, भ्रष्टाचाराला गाळायचं असेल, हातकणलेकरांचं नाव जर चांगल्या यादी जायचं असेल, जिकडे तिकडे भ्रष्टाचार न करणार असं जायचं असेल तर अभिषेक पाटील आणि आमचे जे नगरसेवक मशाल चिन्हावर आहेत यांना भरघोस मतानं मतदान करून त्याला निवडून द्यावं अशीच मी विनंती करतो सगळ्या हातकणले जनतेकरांना. हातकणंगले नगरपंचायत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पाया पडणारा असावा, परिणामी पाया पडताना पाय ओढणारा उमेदवार नसावा. परिणामी हातकणंगलेची जनता सुज्ञ आहे. शिवसेनेने बऱ्याच वर्षापासून केलेली विकास कामे, केलेली आंदोलनं लक्षात घेता पुन्हा एकदा हातकणंगलेचा विकास करायचा झाला तर पुन्हा एकदा अभि पाटील यांच्या रूपातून नगराध्यक्ष व शिवसेनेचे सर्व नगरसेवक निवडून येणं गरजेचे असल्याचे मत आता रमेश शिंदे यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगेसह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.